एका कोल्याची कथा सांगणार आहे आज. कोल्याच्या भरपूर कथा तुम्ही ऐकल्या असतील. लबाड कोला, चतुर कोला. कोला काय खातो? काय खातो? कोल्याचं मुख्य अन्न आहे ऊस. कोल्याला ऊस फार आवडतो बघा. आपण सकाळच्या वेळी शांत वातावरणामध्ये ज्यावेळेस कोल्यांची कुई आई देते की नाही, त्याला आपण म्हणतो कोले कुई. काय म्हणतो? मग असंच एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसाचं शेत होतं आणि बिचारा एक कोला सकाळी सकाळी त्या शेतकऱ्याच्या ऊसामध्ये गेला आणि त्यानं ऊस खायला सुरुवात केली. आणि शेतकरी त्या ठिकाणी आला आणि त्याने बघितलं की हा कोला काय करतोय, माझ्या शेतामध्ये घुसून ऊस खातोय. केल्यानंतर त्यानं 4-2 जणांना सोबत नेलं, जाळं सोबत नेलं आणि त्या बिचाऱ्या कोल्याला जाळ्यामध्ये पकडलं. पकडल्यानंतर त्याला शिक्षा म्हणून, सजा म्हणून त्याने काय केलं, तो म्हणला थांब, तुला शेपटाला तुझ्या आग लावतो, तुला पेटवून देतो म्हणला. कुणाला म्हणला? त्या कोल्याला. जवळ पडलेल्या चिंध्या घेतल्या, त्याच्या शेपटीला बांधल्या, शेपटीला चिंध्या बांधल्या, त्याच्यावरती डिझेल ओतलं आणि लावली ना काडी. त्या शेतकऱ्यानं त्या कोल्याच्या शेपटाला काय लावली? काडी लावल्यानंतर वेदनेनं तो कोला त्याच्या सगळ्या ऊसामध्ये फिरला. कुठं फिरला? मग ऊसामध्ये खाली पाचरट वाळलेलं असतं. मग त्यामुळं काय झालं, सगळ्या ऊसाला काय लागली? आग लागल्यानंतर ऊस काय झाला असेल रे? अरे त्याने खाल्लेले 4 ऊस सोडा, पण त्या शेतकऱ्यानं एका अविचारानं केलेल्या कामामुळं त्या शेतकऱ्याचा सगळा ऊस जळून खाक झाला ना. लक्षात येतंय का? त्या शेतकऱ्याचा सगळा ऊस जळून खाक झाला. काही गरज होती का रे त्याला? त्यानं काय करायला पाहिजे होतं बरं? तुम्हाला काय वाटतंय? ठीक आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. काय हाकलून दिलं पाहिजे. माणूस म्हणून आपण एक विसरतोय. अरे या जंगलातल्या प्राण्यांचा तो अधिकार आहे. या प्राण्यांचे असणारे जे आदिवास आहेत, हे आदिवास आपणच नष्ट केलेत. आपणच जंगल तोडलीत आणि आपण जंगल तोडल्यामुळं हे रानडुकरं असतील, हरणं असतील, हे कोले असतील, हे आपल्या पिकांकडे यायला लागलेत. का? त्यांना लपण्यासाठी आपण जागा ठेवलं नाही तो. पूर्वीच्या काळी खूप पडीक जमिनी असायच्या, भरपूर झाडं असायची, लपायला लपण असायचं, म्हणून ते प्राणी त्या ठिकाणी सुरक्षित काय व्हायचे, लपून बसायचे. परंतु आपण त्यांचा आदिवासच नष्ट केलाय. म्हणून त्या प्राण्यांना आता आपल्या शेतामध्ये येण्याची वेळ आली. बरं ठीक आहे, हुसकावून लावण्यापर्यंत ठीक आहे. आणखीन आपण बघतो काही काही जण काय करतात, कापूस असेल, मका असेल, बाजरी असेल, ही हरणांना डुकरांना खाऊ नये म्हणून तार लावण्यापर्यंत ठीक आहे. पण काही काही आगोरी लोक त्या तारेला विद्युत प्रवाह पुरवठा करतात. त्याला आपण करंट लावणे म्हणतो. करंट लावतात तारेला. काय लावतात? अशा कितीतरी दुर्घटना घडल्यात. शेतकरी संध्याकाळी त्या तारेला करंट लावून जातो. मग रानडुक्कर असेल, हरिण असेल, त्याला चिंटकून मरण्यापेक्षा एखाद्याची गाय त्याला चिटकून मरते, कधी एखाद्याची म्हैस मरते. आणि असे काही अपघात झालेले त्या ठिकाणी काही काही माणसं सुद्धा त्या तारेला चिटकून काय होतात, आपला जीव गमावतात. आणि हा असं जर कृत्य करून एखाद्याचा मृत्यू जर आपल्याकडून झाला, आपल्या तारेमुळे एखादा चिटकून जर मेला, तर आपल्यावरती मनुष्यवधाचा 302चा गुन्हा काय होतो, दाखल होतो. म्हणून ठीक आहे, आपल्या पिकाची काळजी घेणं ही आपली गरज आहे, त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही. परंतु ही काळजी घेताना इतरांना काही दुखापत होणार नाही याची पण आपण काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.